31 डिसेंबर आहे. हे साल संपलं आणि आता पुढच्या सालाला काय व्हायला लागली, सुरुवात व्हायला लागली. 2025 संपलं आणि 2026 आता सुरू होणार आहे. म्हणजे 2025 ची साथ संपली आणि आता 2026 ची चालू झाली. बघा ना, 2025 ची साथ आपल्याला दिलीच म्हणावं लागेल. 25 चा आकडा कसा तयार होतोय? 5वर 2 का 2वर 5? बोला बोला. 2वर 5. 5 आणि 2 किती? 7. हा, म्हणजे यानं काय दिली आपल्याला? 7. आता पुढचं वर्ष बघा बरं, 2026. आता हे बघा कसं आहे, 6 आणि 2 8. ही 8 होऊ नये म्हणून हा अभंग तुम्ही सगळा मनी उतरा. लक्षात आलं तर बघा. हा, पुढच्या वर्षी जीवनामध्ये आपल्या 8 येऊ नये म्हणून आज तुकोबराय म्हणतात, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक. कारण 31 डिसेंबर म्हटलं की थोडीस माफी मागून बोलतो, पण तरुण आईला फार उत्साह त्या दिवशी येत असतो. मला वाटतं त्या दिवशी 100% तुम्ही आनंद माना, आनंद साजरा करा, आनंद उत्सव साजरा करा. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे असा करा. हा, 31 कसा साजरा करावा, मला वाटतं कसा साजरा करावा या आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मग कळेल. विठाला विठाला बघा, आनंद कसा साजरा करावा. आता 31 डिसेंबर तुम्ही साजरा करता. 31 डिसेंबर म्हणजे काय, तुम्ही आनंद साजरा करताय ना. मग आनंद साजरा करायचा आहे तर आनंद कसा साजरा करावा लागतो, तर आनंद असा साजरा करावा लागतो. कसा? जसा गोकुळातल्या लोकांना केला. काय साजरा केला? आनंदच साजरा केला. काय आनंद होता त्यांना? भगवान परमात्मा जन्माला आला, हा त्यांच्या जीवनातला आनंद आहे. तसं आपल्यालाही नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये उद्याच्याला येणार आहे. हा आनंद मनामध्ये घेऊन पुढचं भविष्य आपलं कसं जाणार आहे याचा विचार करून आनंद साजरा करावा. पण ज्या दिवशी आपण आनंद साजरा करतोय, काय करून आनंद साजरा करतोय बोला? मला वाटतं हे साधून हे करून तुम्ही आनंद 2 मिनिटाचा साजरा करताय, पण अख्खं भविष्य तुमचं दुःखात जाणार आहे हे त्या आनंदाच्या भरात तुम्हाला कळतही नाही. कारण या व्यसनानं होतं काय, तर पहिलं हे व्यसन ज्याला मदिरा म्हणतो, ज्याला दारू म्हणतो, ती सगळ्यात पहिला जर अटॅक कशावर करत असेल राम महाराज, तर ती तुमच्या मेंदूवर अटॅक करते, मेंदूवर. लक्षात येते ना? आणि तिनं काय एकदा मेंदूवर अटॅक केला की मग आमच्या इंदुरीकर महाराज सांगत असताना, मी तुझाच आहे का, बापालाच म्हणतंय. लक्षात येते ना? बापाला म्हणतोय मी तुझाच आहे का, म्हणजे इतकी त्याची बुद्धी काय होऊ लागली, बोला बोला बोला, भ्रष्ट होऊ लागली, भ्रष्ट. म्हणून ही बुद्धी भ्रष्ट होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने या संत वाङ्मयाची, संत विचाराची गरज आहे. हो, ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा. तेने पीडा वारेला, तेने पीडा वारेला वारेल, पचनाम विठोबाचे, पचनाम विठोबाचे. ब्रह्मरस घे काढा, त्यानं काय होईल? पिढा घरात येईल का? तेने पिढा वारेल. पण एक काम करा, पत्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. हा, हे पथ्य जर तुम्ही पाळलं तर तुमचं अंतकरण पवित्र होईल. आणि पवित्र अंतकरण, त्याचंच नाव निर्वैरता आहे. हा, त्याचंच नाव काय आहे? निर्वैरता आहे. म्हणून या निर्वैरतेचं जीवन फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं मी, भांडण करायचं नाही. भांडणाचे किती कारण? बोला बोला बोला. 2 कारण. कोणते कोणते? कनक और कामिनी. म्हणून तुम्ही वागत असताना असं जीवन जगा, असं जीवन जगा. कसं जगा? ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, निर्वैर भावे सर्व भूतासवे, निर्वैर भावे सर्व भूतासवे, निर्वैर भावे सर्व भूतासवे, निर्वैर भावे सर्व भूतासवे.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोसी नयने वीण. तुकोबराय म्हणले एवढं एकच करा. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं वाटोळं करून घ्यायचं नसेल तर, वाटोळं जर तुम्हाला व्हावं असं वाटत नसेल तुमच्या जीवनाचं, तर एवढं काम करा म्हणले. कोणतं काम करा? बोला बोला. निर्वैर व्हावे. निर्वैर आता कळालं ना तुम्हाला आपला अभंगात कसा प्रवेश झाला, की कोणासोबतच काय करायचं नाही, वैरत्व करायचं नाही. म्हणून माझ्या सगळ्या इथं आलेल्या ज्या बहिणी आहेत ना, सगळ्यांना माझी विनंती आहे, फक्त तुम्ही हिच्यावर आवर घाला. कशावर आवर घाला? ही 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 कोण? अहो ही जीभ. हा 32 जणांचं संरक्षण नाही हिला. 32 जणांचं. गणेश महाराज किती जणांचं? 32 जणांचं संरक्षण आहे, तरी सुद्धा वळवळ 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 करते. हा याला तोंड टाकून बोल, त्याला तोंड टाकून, गायकाला चांगलं म्हणिना, वादकाला चांगलं म्हणिना, महाराजाला चांगलं म्हणिना, ऐकणाराला चांगलं म्हणिना. कोण? ही 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 कोण? ही 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 जीभ जीभ. हा खरं सांगू का, एकदा जिभीचं आणि दाताचं भांडण लागलं. माझ्याकडे लक्ष द्या बरं. आणि असं भांडण पेटलं, दाताची मॅज्युरिटी झाली. किती जण आहेत? बोला ना. 32 जण. का ग म्हणले? कवा झालं म्हणजे ह्याला तोंड टाकून बोल, त्याला तोंड टाकून बोल, एकाला नीट म्हणिना. काय लावलंय ग? जीभ म्हणली. अरे झालं काय? झालं काय म्हणजे कधीच एकाला सुद्धा चांगलं बोलत नाही. अक्कल आहे का तुला? कोण म्हणतंय? 32 जण दात. मग तिला बी राग आला. कुणाला? जिभेला. काय म्हणली माहिती का? हे आस्तान म्हणली 32. काय लावलं रे म्हणली? गपचूप बसले म्हणून माझ्यावर दडपशाही करता? नाही नाही, मला वाकडं बोलता. एकदा का वाकडी चालले ना, कळालं म्हणा की तुम्हाला. हा एकदा का वाकडी चालले तर एकाला सुद्धा ठेवायची नाही. कोण म्हणतंय असं? हा आपण बी बोलताना म्हणत नाही का, ठके गप म्हणते. हा ना त्या क्या बुक्कीतच तुझी 32 पाडेन. काय पाडेन? 32. मी मनाने पदर सांगितलं नाही बरं. कबीरदास महाराजाचा दोहा सांगतो. जीभ कहे दम तन को तुम 32 मैं अकेली माँ, और एक बार तेडी चलू तो पुरी 32 ही गिर जाय. एकदा का मी वाकडी चालले ना तर माणसात माणूस ठेवणार नाही. तुमच्या लक्षात येते ना? म्हणून थोडस जरा माझ्या माता मावल्याला माझी विनंती आहे, कशावर आवर घाला? जिभेवर आवर घाला. हरिपाठ. हरिपाठ येतो तुम्हाला? हरिपाठ जाऊ द्या, सगळा जरी नसला ना पाठ, त्या हरिपाठातलं एक तुकडा पाठ करा. एक तुकडा. एवढाच आहे. किती आहे? एवढाच आहे. तेवढ्या हरिपाठातला तेवढा एक तुकडा पाठ केला ना, तुमच्या संसाराला सोन्याची फुलं लागतील. हा
सोन्याची फुलं लागतील सोन्याची. एकच तुकडा आहे. काय तुकडा आहे सांगू? ज्ञानदेवा मौन. पुढं बोला की. जप माळा अंतरी आणि धरोनी श्री हरी जपे सदा. मौन व्रत जर धारण केलं ना, तुमच्या संसाराला जर नाही चांगले दिवस आले तर मग मला येऊन सांगा, महाराज तुझं ऐकलं न वाटोळं झालं. हा, असं म्हणू शकत नाही तुम्ही. फक्त काय धारण करा? बोला बोला. मौन व्रत धारण करा. आणि आज तुकोबाराय म्हणतात हेच इंद्रिय निग्रह करणं फार महत्वाचं आहे. आणि एक सांगू, सगळ्यात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर ती इंद्रिय निग्रह आहे. तुम्ही कशावरही विजय मिळवाल, पण इंद्रियावर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच विजय मिळवू शकत नाही. का मिळू शकत नाही? तर आपण इंद्रियावर विजय मिळवण्याच्या लायकीची साधना करत नाहीत, म्हणून आपण इंद्रियावर विजय मिळवत नाहीत. मिळवताच येत नाही का? अशातला भाग नाही, येतो. जर मिळवता आला नसता तर तुकोबाराय म्हणले नसते, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया. तुकोबाराय म्हणले, देवा हे माझे डोळे आहेत ना, डोळे लय लाचर आहेत. कोण म्हणतंय? हे डोळे तुझं स्वरूप सोडून तिसरंच काहीतरी बघत आहेत. खरं सांगू का, डोळ्या इतकं वाईट कुणीच नाही. सगळ्यात भयानक जर पाप कोणतं इंद्रिय करीत असेल तर डोळा करत आहे. आणि एक महत्वाचं बोलू का, सगळ्यात लवकर बी तेच जात आहे. कोण? तुम्ही ऐकताय ना पण सगळेजण. सगळ्यात लवकर जाणारं इंद्रिय गणेश महाराज कोणतं? हे 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 डोळा. म्हणून हा हे डोळा आहे. म्हणून त्याला बरं ते प्रारब्ध बी काय घेऊन आलाय तो डोळा. एवढं मोठं प्रारब्ध आहे त्याचं. ते डोळे गेले तरी पुन्हा ऑपरेशन करून त्याला 2 डोळे बसवले जातात. काय म्हणतात त्याला? बोला बोला. आहे ना तुमच्यावर हे चष्मा. हा, पण एक सांगू का, चष्मा सुद्धा बरंच काही शिकवतो तुम्हाला. चष्मा म्हणतो, हे बघ डोळ्या, आतापर्यंत तो काय काय कुटाने केलेत मला माहित नाही म्हणते, पण मी तुला डबल दृष्टी द्यायला लागलोय. आता तरी तू बोला की, आता तरी तू हे नश्वर जगत पाहण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याचं अबाधित सौंदर्य पाहायला शिक. हा, कारण ह्या जगाकडे जर पाहिलं तर हे जग नासक आहे. नासक म्हणजे नश्वर आहे. हे स्थिर नाही, हे राहणार नाही, हे कधी ना कधी नाश पावणार आहे. पण अबाधित जर काय असेल तर तो भगवान परमात्मा आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम आणि देई मज प्रेम सर्व काळ. हे प्रमाण पाठ कर आणि याच्याकडे बघ. तू हे ते पाहण्यात बसू नको. पण हे लई लाचर. कोण? जे पाहायचं नाही ते तिकीट देऊन पाहिल्याशी राहत नाही. आणि जे फुकट पाहायचंय ते बोला की धरून आणलं तरी येत नाही इकडं. नक नग नग म्हणतोय, पण तिकडे जायचं. हा म्हणला चल ना, म्हणले 100 रुपये, अरे 200 लागू दे म्हणताय. कोण? बोला ना. हा, म्हणून हा डोळा फार वाईट आहे. हा, म्हणून या इंद्रिय निग्रह करणं फार 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 कठीण आहे. या इंद्रियावर जर विजय कुणी मिळवला, तो म्हणाला मग डोळ्यावर विजय मिळवता येत नाही का? येतो. डोळ्यावर कुणी विजय मिळवला असं जर तुम्ही मला विचारलं ना, तर मी 2 माणसाचे नाव सांगेल ऐका. या जगामध्ये डोळ्यावर कुणी विजय मिळवला तर डोळ्यावर विजय मिळवणारं पहिलं तत्व जे आहे त्यांना संत म्हणतात. काय म्हणतात? संत. संतांनी कशावर विजय मिळवला तर डोळ्यावर विजय मिळवला. तुकोबारायकडे काही चांडाळ चौकडेनं त्या वाट्यावरले कोणत्या, मग सांगितलं की तुम्हाला कोणता वाटा? कुत्सर वाट्यावरल्या लोकांनी एका माता माऊलीला पाठवलं. का? विनयभंग करण्याकरता. पण तुकोबारायकडे ज्यावेळेस ती स्त्री गेली त्यावेळेस तुकोबाराय तिला हात जोडून म्हणू लागले, जाई व तू माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे न हो. कशावरला विजय? बोला बोला बोला. डोळ्यावरला विजय. डोळ्यावरला. स्वामी विवेकानंदाकडे एक माता माऊली गेली, महाराज मला तुमच्यासोबत काय करायचं म्हटली. बोला बोला बोला. लग्न करायचं. लग्न का ग माय? का लग्न करायचं? म्हणली महाराज मला तुमच्यासारखे मुलं व्हावेत. म्हणले मलाच मुलगा मान ना. तुमच्या लक्षात एवढं कुठाने कायला करायचे? बघा बघीन, लोक जीव घालान, हुंडान, भांडेन, भासणन, एक गरज नाही. तू मलाच काय कर. बोला बोला. मुलगा मान. कशावरला विजय? डोळ्यावरला विजय. संत परंपरा, डोळ्यावर विजय. म्हणून 31 साजरा करणाऱ्या सगळ्या तरुण पोरांना माझी विनंती आहे की
समोर आलेली स्त्री आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला काय दिसावी? माता दिसावी. आपल्या वयस्कर असेल तर ती आईप्रमाणे दिसावी, आपल्यापेक्षा लहान असेल तर ती आपल्या लेकराप्रमाणे दिसावी, आणि आपल्या समवयस्कर जर असेल तर ती आपल्या बहिणीप्रमाणे दिसावी. ही नजर ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला येईल, मला वाटतं त्या दिवशी तुमच्या आनंदाकडे तुमचा प्रवास सुरू झाला. पण हे आपल्याला जुळत नाही. का जुळत नाही? तर आपण या इंद्रियाच्या अधीन गेलो. सुख मिळत नाही का? दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या द्वारे, दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या द्वारे, दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या द्वारे, दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या द्वारे, लावण्य ते खरे दुःख मूळ, लावण्य ते खरे दुःख मूळ, लावण्य ते खरे दुःख मूळ, लावण्य ते खरे दुःख दुःख मूळ. का सुख मिळत नाही? तुकोबारा म्हणले दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या द्वारे, आणि लावण्य ते खरे दुःख मूळ. आपल्या दुःखाला जर कारण काय असेल तर हे इंद्रिय, आणि हे इंद्रिय एकदा का एकरूप झाले की मग माणसाची वृत्ती तशी होत असते. तिचं नाव आहे निर्वैरता. काय नाव आहे? अभंगाच्या लांब चाललो नाही आपण, हे मात्र विचार करा बरं. निर्वैरतेपर्यंत आपली तिथपर्यंत वृत्ती जात असते. मग तिथपर्यंत वृत्ती आपली का जात नाही? तर आपण कशाच्या अधीन आहेत? इंद्रियाच्या अधीन आहेत. कशाच्या अधीन आहेत? इंद्रियाच्या. थोडंसं जरा मनावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. काय काय लोकांना थोडंसं बोललं की लगेच असे भांडायलाच उडतात. सहन करा. सहन केलं ना, ती वेळ फक्त तुम्ही वेळ मारून न्यायचं शिका, जीवनामध्ये आनंद येईल. तुम्ही वेळेला महत्व देऊ नका. कसल्या फालतू वेळेला महत्व देऊ नका. एखादा जर आपल्यावर आला ना, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही लय सांगायले वैराग्याच्या गोष्टी, एखादा आमच्या अंगावर धाऊ धाऊच जर आला तर आम्ही काय गप बसावं का? मार खावा का त्याचा? नाही नाही, किती बी धावून येऊ द्या. एक आयडिया सांगतो तुम्हाला, ऐका. तुमच्या अंगावर एखादा किती बी धावून आला ना, असा राग वैताग तिकडून आला, चांगला एका मिनिटात 150 शिव्या देत जरी आला ना, तो इतक्या स्पीडने जरी देत आला ना, फक्त तो आला की त्याच्याकडे बघून फक्त हसायचं. तुमच्या लक्षात येते ना? फक्त एवढंच करायचं. ते किती बी रागात असलं तर 50% तर गारच होतंय. लक्षात येते ना? आणि मग राहिलेल्या 50% तुम्ही त्याला गार करू शकत नाहीत का? आणि जर करू शकत नसले तर तुम्ही माणूसच नाहीत मग. मग आहे का नाही? म्हणजे असं करा, थोडंसं जरा लीन, आणि मग तुम्ही हसले मग काय बाबा चुकलं. लक्षात येते ना? लक्षात येते ना? याला 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 याची कॉलर धरण्यामध्ये मजा नाही. यानं फक्त बोलायला पाहिजे होतं रे, मग दाखल असतं त्याला. कोण म्हणतंय ते समोरचं आल्याला निघून जातंय का नाही? फक्त एवढंच करा. नम्र झाला भूता, नम्रतेचं, नम्रता शिका. नम्रता. वारकरी संप्रदाय काय शिकवतोय? नम्रता शिकवतोय. नम्रता. आणि ही नम्रता तुमच्या अंगी जर बाळगली तर मला वाटतंय तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. मग तुम्हाला तो आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर म्हणता मला काय समजिलं, तर मग तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्या. काय काय लय विनाकारण भांडण करायचा नाद असते. विनाकारण वाद. नाव शांताबाईन भांडायला दम नाही, है का? काय काही विनाकारण भांडण, याला शास्त्रामध्ये वितंडवाद म्हणतात. कोणता वाद म्हणतात? वितंडवाद. एक गोष्ट सांगतो, लक्षात राहील. भजन करा. विठाला विठाला वितंडवाद. याच्यावर एक दृष्टांत सांगतो, ऐका. एक अंकुलीतून माता माऊली एसटी मध्ये बसली. तिला सोलापूरला जायचं होतं. कुठं जायचं? सोलापूरला. बसमध्ये बसली आणि अंकोलीतल्या ठकूबाईला एसटी मध्ये जी बसली तर तिला जागा भेटली खिडकीच्या शेजारी. कुठं जागा भेटली? ऐकताय ना तुम्ही सगळेजणी? तुम्हाला मी उत्तर विचारणार आहे बरं, त्यामुळे तुम्ही बारीक ऐका. खिडकीच्या शेजारी जागा भेटली. गाडी अशी हायवेला गेली. हायवे ना, आणि त्या हायवेच्या गावावर स्टॉपला एका गाडी उभा राहिली. परत त्या स्टॉपवरून दुसरी माता माऊली बसली, पण तिला जागा भेटली हिच्या शेजारी. कुणाच्या? बोला बोला. अंकुलीतली जी ठकूबाई होती, तिला तिथल्या गंगूबाईला अंकुलीतल्या ठकूबाईपाशी
जागा भेटली, गाडीचा प्रवास चालू झाला. चालू झाल्यावर 10-5 किलोमीटर गाडी गेली गणेश महाराज. आणि 10-5 किलोमीटर गाडी गेल्यावर ती पुढच्या स्टॉपवर जी बसलेली होती का नाही, ती अंकोलीतल्या मावशीला म्हणली, मावशी खिडकी लावा. काय म्हणली? खिडकी लावा, मला सर्दी झाली, खोकला येते, ताप आली, गारवा सहन होत नाही, कृपया. काय लावा? खिडकी लावा. खरं सांगा, लावायला पाहिजे की नाही तिनं? किती नम्रतेनं बोलली. पण ती अंकुलीतली होती. ती काय म्हणली माहिती का? कुठलीस तू? कुठलीस? खिडकी लावा म्हणालीस? कुठलीस? मी कोण आहे माहिती का तुला? आणि मी कुठली माहिती का? अंकुलीतली. अंकुलीतली कोण म्हणती? बोला की. हा, मग ती म्हणली, मग ती बी सोलापूर जिल्ह्यातलीच होती, ती काय बाहेरची नव्हती. हा, ती म्हणले तुला खिडकी लाव म्हणते. ती म्हणली अजिबात लावणार नाही, मला एसटी सहन होत नाही, मळमळ होती, मला वांत्या होत्यात, मी काय काच लावित नाही. आणि जे दोघीचं गणेश महाराज पेटलं, एवढं पेटलं. मग खरं सांगा, माता माऊल्याचं पेटल्यावर मग तिथं काय विष्णू सहस्रनाम थोडंच चालू होत असतं? शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम हे चालू होतंय का? मग तिथं बाप म्हणू नका, आजा म्हणू नका, पंजा म्हणू नका, खापर पंजा म्हणू नका, निपर पंजा म्हणू नका, सगळं मुळ्या जाळ्याचं आहेत. बोला की. सगळं उकरून काढतात. आणि मग ते वाद एवढा पेटला, एवढा पेटला, एसटीतले 5-50 लोक परेशान झाले. गणेश महाराजासारख्या शहाण्या माणसाला म्हणले, होते कंडक्टरला तरी सांगून मिटवा तेवढं. महाराज त्या कंडक्टर पाशी गेले, म्हणले साहेब ऐकू वाटाना हो, फार विचित्र बोलायला लागल्यात, काही करा पण एवढं वाद मिटवा. कंडक्टर त्या दोघी पाशी गेले आणि खिडकी शेजारचीला विचारलं, का हो, का भांडताय? हे बघा कंडक्टर साहेब, मला एसटी सहन होत नाही, मळमळ होती, मला वांत्या होत्यात, मी काय काच लावणार नाही. त्या दुसऱ्या साईडचीला विचारलं, का हो मावशी तुम्ही का भांडता? हे बघा कंडक्टर साहेब, मळमळ तिला होती बरोबर आहे, पण मला ताप आली, खोकला येत आहे, गारवा आला की सहन होत नाही, थंडी वाजायली, म्हणून खिडकी लाव म्हणते. आता बारीक आहे का बरं? कंडक्टर साहेब दोघीकडे बघायचे, खिडकीकडे बघायचे, दोघीकडे बघायचे, खिडकीकडे बघायचे, दोघीकडे बघायचे, खिडकीकडे बघायचे. खिडकीला काचच नव्हता हो. तुमच्या लक्षात आलं म्हणायचं. याला म्हणायचो वितंडवाद. काय म्हणायचं याला? याला वितंडवाद म्हणतात. आणि आज तुकोबाराय म्हणतात, या वादानं तुमच्या पदरामध्ये काही पडणार नाही, म्हणून तुम्ही वाद घालू नका. परमार्थ करता ज्याची गरज आहे, ती गरज म्हणजे काय आहे? निर्वैरता. मग निर्वैरता म्हणजे नेमकं काय? महाराज हे जनरल तुम्ही बोललाय आम्हाला कळालं, पण निर्वैरता या शब्दाचा जर तुम्ही आध्यात्मिक जर विचार केला तर निर्वैरता या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्ञानोबारायचा एक अभंग आहे, अनहत ध्वनी नाद, अनहत ध्वनी नाद, अनहत ध्वनी नाद, अनहत ध्वनी नाद. तो पावला परमपद, तो पावला परमपद, पावल परमपद, तो पावल परमपद. उन्मनी तुर्या विनोद छंदे, छंदे डुलत सो, उन्मनी तुर्या विनोदे छंदे, छंदे डुलत सो, उन्मान तुर्या छंदे छंदे डुलत सो, उन्मनी तुर्या विनोदे छंदे, छंदे डुलत सो. हा, याला म्हणायचं निर्वैरता. पण ती स्थिती कलियुगातल्या लोकांची काही शक्य नाही बाबा. हा, कारण योग्याला त्या स्थितीपर्यंत जाण्याकरता फार खडतड साधना करावी लागली. किती साधना त्याच्या जीवनामध्ये. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग, गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करी हो वनभंग, ब्रह्मारंद्री मिसळे परिमुमुक्षुदंग,
ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. हा आतापर्यंत ते ऐकलं, आता हे पण ऐका बरं. विठाला 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 विठाला. हा इथपर्यंत त्यांना ती उपासना, ती खडतड साधना करावी लागली. तुकोबाराय म्हणले ते मिळवण्याकरता यांना इतका कुटाणा केला. याजसाठी केला आणि शेवटचा दिस गोड व्हावा. हा आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. जिथं आमची तृष्णा खुंटली जाती, जिथं आमची वासना खुंटली जाती, ती आमची अवस्था व्हावी. आणि ती अवस्था होण्याकरता एवढा खटाटोप आहे बघा. कोणता? शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग. त्याच्यामध्ये ती योगाच्या प्रक्रिया आहेत. खेचरी मुद्रा. तुमच्या ऐकण्याची क्षमता आहे ना? ऐका आता बरं. त्या योग्यानं ती मुद्रा, त्याच्यामध्ये दोहन प्रक्रिया, छेदन प्रक्रिया. मग दोहन कशाला म्हणायचं, छेदन कशाला म्हणायचं? दोहन म्हणजे ओढणे आणि छेदन म्हणजे बोला 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 कापणे. हा मग काय कापायचं आणि काय ओढायचं? तर ही जीभ कळती ना तुम्हाला? जीभ, या जिभेच्या खाली एक शिर आहे बघा, बारीक. ऐकताय ना तुम्ही? लगेच जीभ उचलून बघू नका फक्त. या जिभेच्या खाली बारीक शिर आहे. त्या शिरेला धारदार शस्त्रानं थोडस टच करायचं. काय करायचं? तिला टच केलं की ती गणेश बाबा ती कट होती. किती कट होती? लय नाही, उग थोडीशी. आणि कट झाली की परत सैंधव्य नावाचं मीठ घेऊन परत ही जीभ अशी वडायची. हा काय करायची? वडायची. वडायची झाली की पुन्हा बोला बोला कापायची. कापायची झाली की पुन्हा ओढायची. जमल काय असलं? उद्या बघा बर करून. पण महाराज आम्हाला तो आनंद घ्यायचा. आता उद्या गेलं की कापीते वडीते. सोपं आहे हे काय? हा हे काय पेड आहे काय? घरून आणलं की कापून दे. एवढं सोपं नाही ते. हा प्रकार त्या योगाचा 6 महिने चालतो. 6 महिने. किती महिने बोला ना? 6 महिने. आणि मग त्या 6 महिन्यानं त्याची जीभ काय होती? लांबती लांबती. आणि लांबलेली जीभ मग कुठं चिटकवायची? त्या भ्रुकुटीला. है का नाही? हा तुमची नाकाला पुरती का? बोला ना. नाकाला सुद्धा पुरत नाही. त्या योग्याला ती हिथं भ्रुकुटीला चिटकवायची. त्याच्याही पुढं ऐका, परत ती जीभ ह्या पडजिभीपाशी एक छिद्र आहे बघा. आहे का? आहे ना? त्या पडजिभीच्या छिद्रापासून ती लांबलेली जीभ पुन्हा ववायची. तुम्ही म्हणाल महाराज असलं काय वेगळं सांगायला भाऊ तुम्ही? आहे का ना? हा आणि ती ववली की ती या ब्रह्मरंध्रापर्यंत आणायची. काय काय? जीभ, गाडी नाही, जीभ. बरं. हा आणि मग तिथं आल्याच्या नंतर मग तो योगी त्या अवस्थेला जातो. कोणत्या? अनहत ध्वनीनाद. हा ती अवस्था म्हणजे निर्वैरता आहे. विठाला 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 विठाला. हा मग तुम्ही म्हणाल महाराज एवढे कुटाने करायला आम्हाला कुठं वेळ आहे? अल्पाविष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायेगा. याच्यातून सुद्धा संत परंपरेनं मार्ग काढलाच की. महाराज म्हणले हे नका, हे नका, तुम्हाला हे जुळणार नाही. म्हणले एक काम करा. म्हणले काय? अष्टांग योगे नशिनी जे यम नेम निरोध न कीजे रया. मग काय कीजे? तर वाचा गीत गाईजे. वाचा गीत गाईजे. गाता वाता श्रवणी ऐकीजे रया. तुम्ही फक्त गायचं शिका आणि खायचं. हा ऐकायचं शिका. खायचं शिका पण कानाने खा. आहे का नाही? हा काय खा? तर ज्ञान खा. हा म्हणजे वाचेनं त्याचं नामस्मरण करायचं आणि कानाने त्याचा गुणानुवाद गायला की बाकी शिल्लक काही राहत नाही. शिल्लक जो राहतोय उरला तो अवघा हरी. हा फक्त आनंद शिल्लक राहतो. आनंद. आणि तो आनंद आपल्याला केव्हा निर्माण होतो? तर त्याची ही स्थिती सांगितली. कोणती स्थिती? निर्वैरता ही स्थिती.
मग निर्वैरतेकडे जर आपलं जीवन तुम्हाला घेऊन जायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल म्हणले? या आतापर्यंत तुम्हाला जी सांगितलेली चर्चा आहे ना, ही चर्चा तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणावं लागेल. आणि ही चर्चा जर तुम्ही अंमलात आणली, मग तुकोबाराय सकारात्मक बोलले तरच. बघा बरं, निर्वैर व्हावे सर्व भूता सवे, साधन बरवे हेची एक. एवढं साधन जर तुम्ही अंगीकारलं आणि तुम्ही तिथपर्यंत जर गेले तरच दुसऱ्या चरणामध्ये तरीच अंगीकार, तरीच अंगीकार करील नारायण, करील नारायण, तरीच अंगीकार, तरीच अंगीकार, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार. बडबड तो शीन हे नवीन, बडबड तो सीन हे नवीन, हा बडबड तो सीन हे नवीन, तरीच अंगीकार, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार, तरीच अंगीकार, तरीच अंगीकार. तुकोबाराय म्हणले ही अवस्था तुम्हाला प्राप्त झाली तरच तुमचा भगवान परमात्मा स्वीकार करेल. देवानं तुम्हाला सुरुवातीला बोललो, देवानं जर तुमचा स्वीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. काय करावं लागेल? निर्वैर. बोला बोला बोला, अभंगच पाठ झाला तुमच्या आज, आहे का नाही? निर्वैर व्हावे, एका सोबत नाही म्हटले, सर्व भूता सवे. म्हणले मी नाही का राम महाराज सोबत माझं कसलंच काय नाही हो, पण ते खालच्या आळीचा गंपे आला ना त्याचं आपलं जुळतच नाही. तसलं नाही जुळत म्हणले तो गोबाराय. ते गंपे बी त्याच मापात धरायचा आणि चंपे त्याच मापात धरायचा, तर तू खरा साधूची वृत्ती तुझी बोला 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 झाली. जर सगळ्याला तुला जर एका मापात तोलता आलं तर तुझ्या वृत्तीमध्ये बदल झाला. आणि जर तुझ्या वृत्तीमध्ये जर चढ उतार जर होत असेल तर मग मात्र तरीच अंगीकार, हे म्हणूच नको, मग बडबडतो शीन ये नेवीन. जर तुला देवापर्यंत देवानं तुझा स्वीकार करावा असं वाटत असेल तर एक काम कर म्हणले. काय कर? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे वर्म सांगितलं जगण्याचं, जगण्याचं म्हणण्यापेक्षा परमार्थाचं. एक सांगू तुम्हाला, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला वर्म आहे. वर्म काय आहे? वर्म वर्म. माणसं बोलता बोलता म्हणतात ना रामभाऊचा संसार सुधारला असता बरं का, पण त्याला वर्म कळालं नाही. काय कळालं नाही त्याला? जर वर्म कळालं असतं ना तर पोरगं लय चांगलं होतं, पण कशात गेलं? वर्म नाही कळालं. प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे. भजन करायचं असेल वर्म आहे. लावो निमृदंग, श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. एक सांग का तुम्हाला, दान धर्म करायचा आहे. दान धर्म त्याच्याकरता सुद्धा वर्म आहे. पैसा झाला म्हणून कुठं बी देत जाऊ नका. बारीक आहे का बरं? तुम्हाला महाराज चांगलं गड्या सांगतो, चांगलं सांगायला. पैसा तुमच्याकडे झाला म्हणून कुठं बी द्यायचा नाही. एखाद्यानं जर पैसा मागितला तर 1000 वेळेस विचार करायचा आणि मग त्याला खिशातली नोट काढून द्यायची. 50 वेळेस त्याला विचारा कशाला पाहिजेत, कशाला पाहिजेत. मालक 10 रुपये द्या. कशाला पाहिजेत? नाही नाही 10 रुपये द्या ना. आणि तुम्हाला खरं सांगू, 10 रुपये मागणारे मला वाटतंय ते अवघडच कामाला जाते, काय का नाही? हा. आणि तुम्ही जर त्याला 10 रुपये किंव येऊन दिले आणि त्या 10ची जर ते टाकून आला तर त्याच्या पापाचे अर्धे जबाबदार तुम्ही देणारे सुद्धा आहेत. म्हणून दान धर्म करायचा आहे, वर्म आहे. मी पदर नाही, तुकोबारायचं प्रमाण आहे. द्रव्य आणि कन्या येथे कुळ पात्र शोधण्या, धर्म आहे वर्मांगी पण कळले पाहिजे प्रसंगी. प्रसंगाला कळलं पाहिजे. दान करायचंय वर्म आहे. तुम्हाला मुलीचं लग्न करायचंय वर्म आहे. काय कुठं बी पोरगी द्यायची नाही म्हणले, लय पैशावाला पाहुणा आहे, मग देऊनच टाकली. रडायची वेळ आली आता. विठाला 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 विठाला. हा, म्हणून मुलगी देताना सुद्धा फार विचार करून मुलगी दिली पाहिजे.
म्हणून हे वर्म आहे. आणि हे वर्म कळालं की जीवन सुजलाम सुफलाम होत असतं. म्हणून हे वर्म सांगितलं, निर्वैर व्हावे सर्वभूता सवे साधन बरवे हेची एक. हे जर वर्म कळालं तर तरीचा अंगीकार करील नारायण, बडबड तो शीन येणे वीण. तिसरं कडवं फार महत्वाचं आहे. सोय रे पिशून समानची घडे आणि चित्त पर ओढे उपकारी. तुकोबारायनं ह्या कडव्यामध्ये फार फार भारी मार्गदर्शन केलं. सोय रे पिशून, तुकोबाराय म्हणले हे आपला सोयर आहे, हे आपल्या जवळचा आहे, हे आपल्या जातीचा आहे, हे आपला परक आहे. म्हणले हे असले कुटाने करू नका. सगळे बोला 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 आपलेच आहेत म्हणून वागा. हे आमच्या जातीमध्ये फूट पडू देऊ नका. त्या तुकडोजीदास महाराजाचं सुद्धा फार सुंदर वाङ्मय. तुकडोजीदास महाराज हे बघा, तुकडोजीदास महाराजाचं जे वाङ्मय ते आमच्या काळामध्ये शाळेमध्ये शिकायला होत. हा, या लहान लहान लेकरांना सुद्धा असं खरा तो बोला एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेम द्या जगाला, हे शिकायला होतं. आता हे राहिलं नाही. जॉनी बोला की यस पप्पा आणि इटिंग शुगर. हा, त्या पप्पाला सुद्धा शुगर झाली पण जॉनी सुधारायला तयार नाही. का माहितीये? वाङ्मयामध्ये ताकद नाही. वाङ्मयामध्ये ताकद होती. या संत वाङ्मय तुकडोजीदास महाराज, गाडगे महाराज या लोकांच्या वाङ्मयामध्ये ताकद आहे. तुकडोजीदास महाराजांचा एक अभंग फार होता शिकायला आपल्याला, नाही निर्मळ जीवन आणि पुढं काय काय करील साबण. तुमचं जर अंतःकरण जर निर्मळ नसेल तर वरून किती जरी साबणीने घुळसू धुतला, म्हणले मी 2 दिवस झालंय नुसतं आंघोळच करतोय, काही उपयोग नाही. तो आतून किती बदलला हे फार महत्वाचं आहे. आणि आज तुकोबाराय तेच म्हणतात, तुम्ही आतून बदला. कुठून बदला? आतून बदला. आतून बदला म्हणजे निर्वैरतेचं जीवन तुम्ही जगा. हा, आतून बदला म्हणजे या जगाकडे पाहत असताना तुमची नजर अशी पाहिजे, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि भेद भ्रम अमंगळ. काय करा? ऐकाजी तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते हित सत्य करा. हा, मग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ही कला जर तुम्हाला जगण्याची कळाली तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सुजलाम सुफलाम झालं. हा, तू का म्हणे चित्त झाली या निर्मळ. तू का म्हणे चित्त झाली या निर्मळ. तरीचा सकाळ केले होय, तरीचा सकाळ केले होय. तरीचा अंगीकार करील नारायण. तरीचा अंगीकार करील नारायण. शेवटचं चरण आहे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते. अंतकरणाची शुद्धता होईल, पण कधी? अंतकरण निर्मळ करण्याकरता परत पहिल्या चरणात जा. निर्वैर व्हावे सर्वभूता सवे साधन बरवे हेची एक. तरीच अंगीकार करील नारायण, बडबडतो शी नयने भिन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा माय. जगद्गुरु तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. हा, बोलिलेले कुरे वेडी पुढे उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही, हरी नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध
शिवाजी महाराज की जय!